विरल भयानी या फिल्म पत्रकाराने टाकलेला रात्रीचा व्हिडिओ समोर येतोय। यामध्ये करीना कपूर घरामधल्या मदतनीसांसोबत घराबाहेर उभी असलेली सध्या दिसतेय। तर हा रात्रीचा एक व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। विरल भयानी या फिल्म पत्रकाराने हा व्हिडिओ पोस्ट केलाय। याच्यामध्ये करीना कपूर ही या इमारतीच्या परिसरामध्ये दिसतेय। आपल्या मदतनीसांच्या सोबत ती या इमारतीच्या खाली सध्या उभी असलेली आपण पाहतोय। काल मध्यरात्रीच्या सुमारास सैफ अली खान याच्या घरामध्ये अज्ञात व्यक्ती शिरली आणि त्याने सैफवरती चाकू हल्ला केला आणि त्याच दरम्यानची ही दृश्य असल्याचं बोललं जात आहे। विरल भयानी या सिनेपत्रकाराने हा एक व्हिडिओ शूट केलेला आहे आणि तो पोस्ट केलाय। त्यामुळे काल रात्रीचा हा व्हिडिओ असावा असंही म्हटलं जात आहे। कपूर घरामधील मदतनीस सुद्धा करीना कपूरच्या सोबत आहेत आणि या इमारतीच्या परिसरामध्ये इमारतीच्या खाली असणाऱ्या या परिसरामध्ये करीना कपूर ही आपण पाहतोय या दृश्यांमध्ये। गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी या व्हिडिओविषयी अधिकची माहिती देतील। गणेश, हा व्हायरल व्हिडिओ आणि विरल भयानी नावाच्या या पत्रकारांना जे बेसिकली बॉलिवूडच्या बातम्यांसाठी एक्सपर्ट मानले जातात त्यांच्या टीमने हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि काल रात्रीचा व्हिडिओ असल्याचा दावा त्यांनी केलाय। यामध्ये आपण पाहतोय की सैफ अली खान यांच्या निवासस्थानाच्या खालचा हा व्हिडिओ असल्याचा दावा आहे। करीना कपूर इथं काही लोकांशी बोलतायत। दोन महिला आहेत, त्या दोन महिला मोलकरण असल्याचा दावा केला जातोय। तिथे एक ऑटो रिक्षाही दिसते आणि करीना कपूर त्यांच्याशी बोलून इकडे तिकडे पाहण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। कोणातरी ते शोधतायत, पॅनिक मध्ये असल्याचा दृश्यामध्ये दिसतंय आणि म्हणून हा दावा त्यांच्याकडनं केला गेलाय की हा काल रात्रीचा व्हिडिओ आहे। करीना कपूर या व्हिडिओमध्ये दिसत आहेत। या व्हिडिओमध्ये त्यांच्यासोबत ज्या महिला आहेत त्या त्यांच्या बॉडी लँग्वेजनं किंवा ज्या इशाऱ्यामध्ये ते बात करतायत किंवा बोलतायत त्यामध्ये एक महिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते, काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करते दुसऱ्या महिलेला आणि करीना कपूरला, यातनं हे स्पष्ट दिसतंय। म्हणून हा कालचा व्हिडिओ असल्याचा दावा आहे आणि करीना कपूर पॅनिक मोडमध्ये असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय। म्हणून ह्याचा दावा हा विरल भयानी नावाच्या ह्या रिपोर्टरने केलेला आहे आणि याला आता पुढे पाहावं लागेल की हा कालचा व्हिडिओ आहे आणि यामध्ये आणखी काय काय झालं होतं ते। अगदी धन्यवाद गणेश या माहितीसाठी। तर सैफ अली खान याच्यावरती मध्यरात्रीच्या सुमारास चाकूने हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर समोर आलेला हा पहिला व्हिडिओ आपण बघतोय। विरल भयानी या सिनेपत्रकारांनी हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि त्यांचा हा दावा आहे की हा काल रात्रीचा मध्यरात्रीचा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण पाहतोय की करीना कपूर आपल्याला दिसते या इमारतीच्या खाली आणि तिच्यासोबत तिच्या घरामधले काही मदतनीस महिला सुद्धा आहेत आणि ज्या पद्धतीने हा हल्ला झाला त्यानंतर अत्यंत पॅनिक सिच्युएशन मध्ये सध्या करीना कपूर या व्हिडिओमध्ये चित्रित झालेली आहे। सैफ अली खान याच्यावरती मध्यरात्रीच्या सुमारास घरामध्ये शिरून एका अज्ञातानं चाकू हल्ला केला। त्यावेळेला त्याच्या महिला मदतनीसांवरती हल्ला करण्यात आलेला होता अशी ही माहिती समोर आली आणि या झटापटीमध्ये सैफ अली खान हा त्याच्यावरती हल्ला झालेला होता, अज्ञाताने त्याच्यावरती हल्ला केला होता। तर एकूणच या प्रकरणावरती आता एबीपी माझाने काही सवाल विचारले। सैफच्या घराला सुरक्षा असताना सुद्धा हा जो हल्लेखोर आहे तो घरामध्ये शिरला तरी कसा? सुरक्षा रक्षकांना घरामध्ये शिरताना कोणाला पाहिलं कसं नाही? हल्लेखोर मुख्य गेटने न येता इतर मार्गाने घरामध्ये शिरला का? घरातल्याच व्यक्तीने हल्लेखोराला घरामध्ये प्रवेश दिला का असाही एक सवाल आहे। हल्लेखोर सैफच्या मदतनीसाच्या माहितीतला होता का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।